विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांचा दणदणीत विजय झाल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये आता कार्यकर्त्यांमधून आनंद उत्सव साजरा केला जातोय। फटाक्यांच्या आतिषबाजीसह या ठिकाणी गुलालाची उधळण देखील केली जाते। काय सांगाल, 5 वर्षाचा पंकजाताईंचा वनवास संपलेला आहे, अखेर आमदार झाल्यात आहे, काय भावना तुमची? ताईसाहेबाचा वनवास असं म्हणता येणार नाही, कारण ताईसाहेबाला पक्षाचे राष्ट्रीय सचिव केलं होतं दिल्लीला आणि पूर्ण ताईसाहेब पक्षाच्या प्रक्रियेत होत्या। फक्त सत्तेत ताईसाहेब पडल्यानंतर फक्त आमदार किंवा खासदार नव्हते, त्याच्यामुळे वनवास वगैरे संपलेला नाही। तर आता ही ताईसाहेबांनी पक्षाच्या आदेशावर लोकसभा लढवून ठीक आहे, काही कारणास्तव ताईसाहेबाचा पराजय झाला असेल, पण आता पक्षाने ताईसाहेबाला जो संधी दिलेली आहे विधान परिषदेवर घेऊन आणि आता येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रात विधानसभा जे होणार आहे त्याची पूर्ण जबाबदारी आज ताईसाहेबाच्या अंगावर दिलेली आहे। तर आदरणीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी जो बहुजन वंचित घटक, ऊसतोड कामगार व खालच्या वर्गातल्या लोकांचा जो एक महाराष्ट्रात वर्ग निर्माण केलेला होता तो ताईसाहेब सांभाळत आहेत आणि इथून पुढे ताईसाहेब त्या सांभाळत्याल। आणि जर या जिल्ह्याला आठवत असेल की ताईसाहेब ज्यावेळेस पालकमंत्री होत्या त्यावेळेस न भूतो न भविष्यती असा स्वातंत्र्यापासून न आलेला फंड ताईसाहेबांनी जिल्ह्यासाठी आणला होता आणि कधीही भेदभाव न करता, जातीभेद न करता, मनुष्यभेद न करता प्रत्येक 1300 गावाला ताईसाहेबांनी फंड दिला होता आणि एक आई म्हणून या जिल्ह्याची ताईसाहेबांनी काम केलं होतं आणि परत आमच्या नजरेत ही परत आई आज आमची लाभलेली आहे आणि येणाऱ्या काळात मंत्रिपद भेटू त्याच पद्धतीने ताईसाहेबांनी त्या दिवशी सांगितलं की मी कोणताही भेदभाव करणार नाही, पूर्ण माझी बीड जिल्ह्याची जनता हे माझी लेकरं आहेत आणि मी त्यांची आई आहे, याच भावनेने ताई काम करतील। ताई कधी कोणत्याही वर्गाला, वंचित वर्गाला कधीही टाळणार नाहीत आणि कोणत्याही वर्गासोबत अशी नाइंसाफी करणार। कशा स्वरूपाचा जल्लोष तुम्ही साजरा केला? आम्ही ताईसाहेब या बहुजनांच्या नेत्या आहेत आणि आज 5 वर्षांतर त्यांना विधान परिषद जायची संधी मिळाली। त्या संधीचं पक्षाला एवढा फायदा होणार आहे, एवढा फायदा त्यांनी विचारही केलेला नाही या गोष्टीचा। यातून बीड जिल्ह्याचा विकास होईल, गोरगरिबाची कामं होतील, वंचितांचे कामं होतील, दीनदुबळ्याचे कामं होतील आणि ताईसाहेबाला पद असो किंवा नसो ताई गोरगरिबांचे काम करतातच। पण इथून येणारा भविष्यकाळ हा सर्व जिल्ह्याचा विकासाचा काय प्रतिक्रिया तुमची? आज खरं तर खऱ्या अर्थाने बीड जिल्ह्याला खरी दिवाळी साजरी करण्याचा आज योग आलेला आहे। 5 वर्षानंतर ताईसाहेबांना ही जी संधी दिली गेली आहे, प्रथमतः ताईसाहेबांनी तर असं लोकसभेला पराभव झाल्यानंतर 5 जणांनी आत्महत्या केल्या। खरा तर ते विजय ताईसाहेबांनी त्यांना समर्पित केलेला आहे आणि जो काय अनुशेष बाकी आहे तो पूर्ण करण्याचं काम ताईसाहेब करतात। खरं पाहिलं तर ताईंचं पुनर्वसन व्हावं म्हणून राजीनामा सत्र चाललं एकेकाळी, पुन्हा राज्यसभेवर घ्या म्हणाले, विधान परिषदेवर घ्या म्हणाले, आज अखेर ताई आमदार झाल्यात, भावना काय? राजीनामा ताईसाहेब या महाराष्ट्राच्या मास लीडर नेतृत्व आहे। ताईसाहेबामध्ये मागे बहुजनांचं किती मोठं जाळं आहे हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे। ज्यावेळी ताईसाहेब या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना त्यांनी या जिल्ह्याचा कशा प्रकारे विकास केला हे सर्व श्रुत आहेत। ताईसाहेबाचं नेतृत्व म्हणजे सूर्यासारखं आहे, त्यांना कोणी झाकू शकत नाही आणि ताईसाहेब अशा आहेत की आता लवकरच ताईसाहेब या आज तर आमदार झाल्या, विधान परिषदच्या आमदार झाल्या, आता लवकरच त्या मंत्रिपद घेतील आणि या जिल्ह्याचा विकास भूतो न भविष्याचा त्या करतील। आपल्याला माहीत आहे ताईसाहेबांचा विकास कसा आहे। आपल्या बीड जिल्ह्याच्या लोकांनी चूक केली ताईसाहेबाला पाडून। ताईसाहेब या निवडून आल्या असत्या तर कॅबिनेट मंत्री राहिल्या असत्या केंद्रामध्ये, परंतु तरी पण ताईसाहेबांनी कधीही जातीभेद केला नाही, कधीही कोणत्या जातीविषयी किंवा काही बोलल्या नाहीत। या मास लीडर विधानसभेला फायदा होईल असं वाटतंय का? नक्कीच ताईसाहेबाचं नेतृत्व म्हणजे आपल्याला माहीत असेल की ताईसाहेबामध्ये या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीचा बहुजन, उपेक्षित, शोषित, पीडित, मागास आणि ऊसतोड मजूर हा ताईसाहेबाच्या सदैव पाठीच राहिलेला आहे आणि सदैव या ताईसाहेब विकासासाठी आपल्या झटत असतात। आणि आपल्याला माहीत असेल या ताईसाहेबाला या येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्याचा कशा प्रकारे विकास करून पुन्हा सुजलाम सुफलाम या बीड जिल्ह्याचा अनुशेष करण्याचा प्रयत्न करणार। तर तुम्ही देखील आप भी यहाँ पे गुलाल लगा के यहाँ पे जल्लोष साजरा कर रहे हैं, क्या एक खुशी का महसूस है, एक माहौल खुशी का है कि ताई साहब चुन के आने के बाद 5 साल से हम लोग को एक परेशानी थी, एक आज खुशी है पूरी जनता में, पूरे बीड शहर के अंदर एक ताई साहब आने की वजह से, इसलिए हम सब गुलाल खेल, एक खुशी का माहौल है। काय भावना तुमची? ताई साहेब राष्ट्रीय सरचिटणीस होत्या, त्या आता आमदार झाल्यात, त्याच्यानंतर आता मंत्री होणार आहेत। जल्लोष कसा साजरा करताय? जल्लोष साजरा खुशी का जल्लोष, महाराष्ट्राची वाघिणी ती आनंद आहे, आनंद। काय भावना? पंकजाताई ह्या विधान परिषदेवर विजय झाल्यामुळे एक बहुजन समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि भविष्यात आता काही दिवसातच त्या मंत्री होतील।
अशी काय भावना आहे तरुण म्हणून काय सांगाल? मी तरुण म्हणून एवढंच सांगन, दीनदुबळ्या गोरगरिबाला ताकद देण्याचं काम हे भाजप सरकारने केलेलं आहे. आज पंकजाताई आमदार झालेले आहे, ते आनंदाचं वातावरण, आनंदाचा उत्सव आहे. कारण की जे लोकसभेला आम्हाला दुःख झालं होतं त्याच्यापेक्षा 10 पटीने आज आनंद जास्त झालेला आहे. तरुण म्हणून काय सांगशील? जल्लोष करतोय. मी एवढंच सांगेन की धूर्त नीतीने कधी राजकारण जिंकता येत नाही. रणंगणावर विजय हा पांडवाचाच होतो. एवढंच ताईसाहेब. आपण पाहता हा बीडमधला जल्लोष आहे. मुंडे समर्थक आणि भाजप कार्यकर्ते या ठिकाणी पंकजा मुंडेंच्या विजयाचा जल्लोष साजरा करताय. बीड शहरासह जिल्हाभर पंकजा मुंडेंच्या विजयाचा गुलाल जो आहे तो आता कार्यकर्त्यांकडून उधळला जातोय. विनोद जुरे, साम टीव्ही, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.